विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या। आज आपण किम मिथ्या किम वास्तवम याविषयी बघणार आहोत। तर या पाठामध्ये लक्ष द्या, काय खरं आहे काय खोटं आहे किंवा काय खोटं आहे काय खरं आहे याविषयी माहिती सांगितलेली आहे। तर आज सगळीकडे मोबाईलचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये होतोय। तर या पाठामध्ये मोबाईल वापरणं हे आपल्यासाठी किती घातक आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। काल आपण कहाणीमध्ये बघितलं की जसं उदाहरणार्थ एक मुलगी आहे तनया नावाची, आणि ती तनया नावाची मुलगी काय करते की एका हातामध्ये कुरकुरे असते आणि एका हातामध्ये मोबाईल घेऊन अशा पद्धतीनं सोफ्यावर आपला पूर्ण वेळ घालवते। त्यानंतर तिला भूक लागते आणि भूक लागल्यानंतर ती आईला म्हणते की मला भूक लागली। तर मग आई तिला तिच्यावर काय उत्तर देते की तू काय केलं, मोबाईलवरच सगळा वेळ घालवला, तर तू आता काय कर की मोबाईलवरच सर्व काही पिझ्झा बर्गर इत्यादी जे काही तुला खाण्याच्या काही गोष्टी आहेत ते तिच्यावर बघ आणि भूक तुझी शांत कर। तर अशा पद्धतीनं आई त्याच्यावर तिला उत्तर देते। तर ती म्हणते नाही नाही आई तसं नाही होणार। तर आईनं म्हणल्यानंतर तिनं असं उत्तर दिलं, आणि मग नंतर मात्र तिला अशाच प्रकारे आईला सांगायचं असतं की हे जे जग तुला दिसते ते पूर्ण जग हे कसं आहे, आभासात्मक आहे। बघा लक्ष द्या, आभासात्मक म्हणजे काय, फक्त आपल्याला आभास होणं, म्हणजे त्याचा फक्त आपल्याला काय होणं की एक मात्र बाहेरचं जे जग आहे ते फक्त खोटे दिसणे, म्हणजे फक्त काय दिसणार आपल्याला, जे काही वास्तविकता आहे ती खरी न दिसताऐवजी त्या ठिकाणी काय व्हायला लागलं होतं की ती गोष्ट आपल्याला खोटी दिसते। आलं का लक्षात? तर तशा पद्धतीनं नाही चालू आहे ना। तर असाच हा प्रकार या ठिकाणी काय केलेला आहे, आईनं तिला सांगितलं। आणि त्याच्यानंतर मग काय झालं बघा, लक्ष द्या की त्याच्यावर ती काय करते, उत्तर देते की मग आता मोबाईल बघायचा की नाही हा प्रश्न आहे, की मोबाईल आपण वापरायचा की नाही। ती म्हणते आईला की मी आता मोबाईलच वापरत नाही। आता नाही आई म्हणते नाही तसं नाही। तर तसं नाही आहे की तुला जेवढं मोबाईलचं गरज फक्त जेवढ्या कामापुरती आहे तेवढंच वापरायचं। त्या ठिकाणी अति सर्वत्र वर्जयत, बघा एक मन याच्यामध्ये आलेली आहे, अति सर्वत्र वर्जयत म्हणजे काय, अतिपणा टाळावा। अतिपणा टाळावा म्हणजे काय सांगितलं की जिथं अतिपणा आहे, अतिघाई संकटात नेई, बरोबर। म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल अतिरेक जर केला आपण तर ते काही आपल्याला फायदेशीर ठरत नाही, तिथं आपल्याला तो घातच करू शकतो, तिथं आपल्याला कोणत्याच प्रकारचा फायदा होऊ शकत नाही। तर अशा पद्धतीनं काय सांगितलं आईनं की इथून पुढं तुला जेवढं आवश्यकता आहे तेवढंच तू काय कर, मोबाईलचा उपयोग कर। बघा आपण डायरेक्टली अर्थाकडे वळूया। त्रयोदश वर्षीया तनया सुखासंदे उपविश्य एकेन हस्तेन कुरकुरिकाम खादती अपरेण हस्तेन चलभाषं चालयति तदानीं द्वारघंटिकाम् आकर्ण्य माता द्वारम् उद्घाटयति तनयायाः सख्यो द्वारे एव स्थित्वा ताम आह्वयत। बघा लक्ष द्या, संदर्भ काय दिला आता तुम्हाला लक्ष द्या की 13 वर्षाची जी कोण आहे, त्रयोदश वर्षीया, दश आणि 3, 10 आणि 3 किती झाले, 13, म्हणजे त्रयोदश वर्षीया म्हणजे 13 वर्षाची कोण आहे, तर तनया आहे। आणि ती तनया सुखासंदे, सुखासंदे या शब्दाचा अर्थ घेतला आहे की सोफ्यावर, उपविश्य म्हणजे बसून। आता उपविश्य हे बघा इथं काय केलेलं आहे की उपविश्य, तर याला पूर्वकालवाचक लेबंत अव्यय म्हटलेलं आहे। याला पूर्वकालवाचक लेबंत अव्यय म्हटलंय। का म्हटलेलं आहे तर त्याच्या मागे कारण असं आहे की उपसर्गपूर्वक विष धातू आहे याच्यामध्ये, आणि त्याला काय केलं, य प्रत्यय लावलं, आणि याला जर जोडलं आपण तिन्ही याला तर या ठिकाणी काय बनणार,
अव्यय उपविश्य अशा पद्धतीचं हे अव्यय बनते। आणि याचा अर्थ काय होतो की उपविश्य म्हणजे बसून। आपण जसं पूर्वकालवाचक त्वांत आणि पूर्वकालवाचक लेबंत या दोन्हीही अव्ययाचा अर्थ काय घेतो, ऊन हून प्रत्ययाप्रमाणे घेतो। हे आपण अगोदर शिकलेलो आहोत। कशामध्ये शिकलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण ती गोष्ट किम कृत्वा, बरोबर, मागे आपल्याला रम्य संस्कृतम मध्ये किम कृत्वा यामध्ये ही गोष्ट आपण शिकलेलो आहोत की पूर्वकालवाचक त्वांत, पूर्वकालवाचक लेबंत आणि हेत्वर्थक तुमंत अव्यय अशा पद्धतीने हे 3 अव्ययाचे प्रकार आहेत। त्याच्यामध्ये उपविश्यमध्ये पूर्वकालवाचक लेबंत अव्यय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। एकेन हस्तेन बघा, एका हाताने कुरकुरिकाम म्हणजे कुरकुऱ्याला, खादती म्हणजे खाते, आणि अपरेन म्हणजे दुसऱ्या, अपरेन या शब्दाचा अर्थ काय होतो दुसऱ्या, हस्तेन म्हणजे हाताने, चलभाषम चालयती, चलभाषम म्हणजे काय मोबाईल, चालयती म्हणजे चालवते, तदानीम म्हणजे तेव्हाच काय होते, द्वार घंटिकाम दरवाजावर, घंटिकाम म्हणजे घंटीला बेलला काय करून, आकर्ण्य म्हणजे ऐकून, माता द्वारम उद्घाटयती म्हणजे आई काय करते दरवाजाला उघडते। आलं लक्षात। तनयाया सख्यो द्वारे एव स्थित्वा, तनयाया याच्यामध्ये कोणती विभक्ती वापरलेली आहे कोण सांगते, तनयाया मूळ शब्द कोणता आहे, तनया शब्द। हा तनया शब्द कसा आहे, आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे। आकारांत स्त्रीलिंग शब्द असल्यामुळं त्या ठिकाणी चाचीचे अर्थ असा निघतो, बरोबर, चाचीचे अर्थ हा निघतो, तर त्याच्यामध्ये षष्ठी विभक्ती असणार। पंचमी विभक्तीमध्ये सुद्धा तनयाया हाच होते, परंतु इथं मात्र षष्ठी विभक्ती घेतली म्हणजे तनयाची। इथं काय अर्थ घेतलाय, तनयाची, तर षष्ठी विभक्ती म्हणजे तनया हा शब्द आकारांत स्त्रीलिंग आहे आणि तनया शब्दाचं षष्ठीच्या एकवचनामध्ये काय होणार, तनयाया म्हणजे तनयाची कोण, तर मैत्रिणी, 2 मैत्रिणी सांगितल्या, द्वारे म्हणजे दरवाजावरच, एव म्हणजे अस्तित्वा म्हणजे थांबून, ताम म्हणजे तिला, आणि अव्ययत म्हणजे बोलवतात। बघा इथं अव्ययत हे जे दिलंय ते क्रियापद दिलेलं आहे। अव्ययत, या अव्ययताला कोणतं प्रत्यय लागलं, त प्रत्यय लागलं। कोणत्याचं लकाराचं प्रत्यय आहे, लट लकाराचं आहे, बरोबर, लट लकाराचं आहे, ती तह अंती, बरोबर, ती तह अंती अशा पद्धतीनं परस्मय पदाचं त्या ठिकाणी प्रत्यय लागलं। म्हणून त्या ठिकाणी काय केलं की दरवाजावर 2 मैत्रिणी तिला बोलवतात अशा पद्धतीचा प्रसंग या ठिकाणी दिलेला आहे। आणि खाली बघा आता श्रुती काय म्हणते, श्रुती तनये सत्वरम क्रीडनाय आगच्छ, सत्वरम म्हणजे लवकर, क्रीडनाय म्हणजे खेळण्यासाठी, आगच्छ म्हणजे ये, बही खेलाम म्हणजे बाहेर आपण खेळूया। तनया अहम गृहे एव खेलामी, मी बाहेरच म्हणजे मी घरातच, बाहेर नाही तर गृहे म्हणजे काय घेतलं घरामध्येच, खेलामी म्हणजे खेळते। राजसी किम खेलसी काय खेळतेस, तर तनया म्हणते चल भाषम दर्शयित्वा म्हणजे मोबाईलला दाखवून, दर्शयित्वा याच्यामध्ये कोणता अव्यय घेतलं, पूर्वकालवाचक त्वांतव्यय घेतलं, बरोबर, पूर्वकालवाचक त्वांतव्यय। एतस्मिन चलभाषे म्हणजे या चलभाषे म्हणजे मोबाईलवर, यष्टी कंदुक क्रीडा म्हणजे यष्टी कंदुक क्रीडा या शब्दाचा अर्थ होतो हे व्हॉलीबॉल, आणि पाद कंदुक क्रीडा या शब्दाचा अर्थ होतो फुटबॉल, आणि वाहन क्रीडा या शब्दाचा अर्थ होतो ज्या काही गाड्यांचा जो काही खेळ आहे त्याला म्हटलं वाहन क्रीडा। पत्र क्रीडा म्हणजे पत्त्यांचे खेळ, पत्ते खेळणे। चतुरंग क्रीडा म्हणजे काय, चेस खेळणे म्हणजे त्याला बुद्धिबळ खेळ खेळणे अशा पद्धतीचे खेळ म्हटलेले आहेत। इत्यादयः सर्व क्रीडा संती, इत्यादी सर्व प्रकारचे खेळ असतात।
क्रीडांगणम गत्वा खेलनस्य आवश्यकता एव नास्ती. क्रीडांगणावर जाऊन खेळण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे. आणि अहम न आगच्छामी, मी येणार नाही. सख्यो क्रीडार्थम निर्गच्छत, मैत्रिणी खेळण्यासाठी निर्गच्छत म्हणजे काय होतात, निघून जातात. माता पाकगृहम गच्छती, आई काय करते, स्वयंपाक घरामध्ये जाते. तनया, परत तनया काय करते, चल भाषे युद्ध क्रीडायाम मग्ना, म्हणजे मोबाईलवर परत ती काय होते, मग्न होते. जोपर्यंत आपण लक्ष देणार तोपर्यंत मुलं काम करतात, अभ्यास करतात. जसं आपलं लक्ष हटते त्याच वेळेस लगेच मुलं काय करतात, जे त्यांना करायचं आहे तेच करतात. आलं का लक्षात? म्हणून परत काय सांगितलं, तनया ही परत मोबाईलवर युद्ध खेळामध्ये मग्न झाली. आता तनया काय म्हणते बघा, स्वगतम, स्वतःशीच. एतस्याम क्रीडायाम, एतस्याम म्हणजे काय, या, आणि क्रीडायाम म्हणजे खेळामध्ये. एष सैनिक मृत, हा सैनिक मारल्या गेला. मृत म्हणजे काय, मारल्या गेला. अपरच, आणि दुसरा म्हणजे मारणीय, मारायचा आहे. सर्वे सैनिक, अशा प्रकारे सर्व सैनिक मृता, म्हणजे सर्व सैनिक काय झाले तर मृता म्हणजे मरण पावले. हे जितमया, मी जिंकली. खेळ समाप्त, खेळ संपलेला आहे. तनया पाकगृहम गच्छती, तनया स्वयंपाक घरामध्ये जाते आणि काय करते, अंब बुभुक्षिता अस्मी, अंब म्हणजे काय, आई, आणि बुभुक्षिता म्हणजे मला भूक लागलेली आहे. अस्मी म्हणजे आहे, आणि बुभुक्षिता म्हणजे काय होते, की भूक लागलेली आहे. तनया, आता माता म्हणजे आई काय म्हणते, तनये मम चल भाषे येतानी छायाचित्र पश्य, माझ्या मोबाईलवर काय कर, छायाचित्रानी म्हणजे त्याची चित्र. छायाचित्रानी या शब्दाचा अर्थ काय होतो, चित्र. कशाची, तर याची, म्हणजे तू जी काही तुला भूक लागलेली आहे ना, तर त्याचे काय कर, तू चित्र बघ, आणि चित्र बघितल्यानंतर तुझी काय होईल, भूक शांत होईल. इतक्या वेळेचं तर काय करत होती तू, गेम खेळत होती आणि त्याच्यातच टाइमपास करत होती. तर मग आता काय कर, खाण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते मोबाईलवर बघ आणि तुझी भूक शांत होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं आई म्हणते. तनया खाद्यपदार्थानाम छायाचित्राणी पश्यती. बघा ती वेळाबाई पण काय करते, खरोखर आईनं म्हणलं म्हणून परत काय करते, की ते छायाचित्र म्हणजे जे काही खाण्याचे पदार्थ आहेत ते मोबाईलवर बघते. खाद्यपदार्थांना म्हणजे खाद्यपदार्थांना, छायाचित्राणी म्हणजे छायाचित्र म्हणजे त्याचे चित्र त्याला पाहते. आता तनया काय म्हणते बघा, मात आई पिझ्झा पावभाजी सिझलर्स म्हणजे पिझ्झा पावभाजी सिझलर्स म्हणजे वेफर्स इत्यादी, आणि इत्यादीना खाद्यानी दृष्टा लालयितम मे मुखम, माझ्या तोंडाला काय झालं, मुखम म्हणजे तोंडाला काय झालं, पाणी सुटलंय, म्हणजे मला ते खाण्याची इच्छा झाली. लालयितम या शब्दाचा अर्थ काय होतो, खाण्यासाठी मला इच्छा झालेली आहे. कृपया किमपि यच्छतु, कृपा करून मला काहीतरी दे खायला. किमपि म्हणजे काहीतरी, कृपया म्हणजे कृपा करून मला काहीतरी खायला दे. अशा पद्धतीनं हे पाठ आपला इथपर्यंत आज अर्धा झालेला आहे. बाकीचा आपण जो आहे ते उद्याला बघूया.